शरद पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। वायबी चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता ही बैठक होतीये। विधान परिषद निवडणूक राज्यातील सद्यस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा होईल। शरद पवारांसह पक्षातील वरिष्ठ नेते सुद्धा या बैठकीला उपस्थित असणार आहेत। या संदर्भात आणखी जाणून घ्या आमचे प्रतिनिधी संदीप आपल्या सोबत आहेत। संदीप, ही बैठक बरीच महत्त्वाची मानली जाते। निवडणुका असू देत किंवा अन्य कोणत्या अनुषंगाने कोणते मुद्दे अजेंड्यावर असतील? अगदी श्रद्धा, 11 वाजता वायबी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे। ज्येष्ठ नेते स्वतः शरद पवार या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि त्यांच्यासोबतच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महत्त्वाचे नेते जे आहेत ते आजच्या या बैठकीला उपस्थित असणार आहेत। काही खासदार आणि आमदारांना देखील या बैठकीचं निमंत्रण देण्यात आल्याचं समजतंय। प्रामुख्याने पाहायला गेलं तर विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे मागे पडली आहे। मात्र महत्त्वाचं हेच आहे की येत्या 18 जूनला जी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे त्या संदर्भात महाविकास आघाडीची बैठक आज उद्या एक होऊ शकते। शिवसेना युबीटी पक्ष, शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष, त्या 3 पक्षांची महाविकास आघाडीची बैठक होण्यापूर्वी ही बैठक होते। त्यामुळे विधान परिषद निवडणुकीबाबत यामध्ये महत्त्वपूर्ण चर्चा जी आहे ती केली जाईल। त्याचबरोबर गेल्या आठवड्यात जी बैठक झाली होती त्यानुसार अनेक मुद्दे चर्चेत आलेले होते। राज्यात सद्यस्थिती जी आहे, मग पावसाची परिस्थिती असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, इंधनाचा तुटवडा असेल, या सगळ्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते आणि शरद पवार हे नेमकं काय मार्गदर्शन करतात हे बघावं लागेल। मात्र महत्त्वाचा मुद्दा विधान परिषद निवडणुकांचाच आजच्या या बैठकीमध्ये असणार आहे। श्रद्धा, अगदी 11 वाजता ही बैठक होतेच आहे। या बैठकीकडे लक्ष असेल। ताजे अपडेट्स जाणून घेऊ। संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।